चला मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग. चला सुरू करू आजचा क्लास. आजच्या क्लासमध्ये मित्रांनो आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत आणि तो विषय आहे मित्रांनो अ, या ठिकाणी भाषा विषयाला सुरुवात करू आपण. मराठीचा आपला हा जो विषय आहे, या विषयामध्ये जे काही घटक असणार आहेत, त्यांची आपण आता या ठिकाणी तयारी करायला सुरुवात करणार आहोत. चला मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला आता मराठीमध्ये नवोदयच्या परीक्षेसाठी, नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी जो विषय आहे भाषा विषय, या भाषा विषयामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला उतारे दिलेले असतात. 4 उतारे दिलेले असतात. 4 उतार्यावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सोडवायची असतात. मित्रांनो, उतारे म्हणजे वेगळं काही नाही बघा मित्रांनो. उतारे म्हणजे काय विशेष विशेष असं काही नाही उतार्यांमध्ये. उतारे म्हणजे फक्त जसं की आपण जर तुमचं वाचन चांगलं असेल, म्हणजे तुम्ही नेहमी जर वाचन करत असाल, समजा तुमचं जे मराठीचं पुस्तक आहे किंवा तुम्ही अवांतर वाचनाची इतर पुस्तकं जर वाचत असाल, तर बस ते जर तुम्ही मन लावून वाचत असाल, ते जर तुम्हाला समजत असेल वाचल्यानंतर, तर तुम्ही उतारे सहज सोडवू शकता. उतार्यामध्ये असं वेगळं असं काही नाही मित्रांनो. आणि उतार्यामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असला, तर मग आणखीन खूप सोपं होऊन जातं. आपण प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी तयारी करणार आहोत. उतार्यावर आधारित येणारे व्याकरणाचे प्रश्न असतील, जसं की अ, नाम, सर्वनाम, शब्दांच्या जाती ज्या आहेत त्यावर आधारित प्रश्न असतील. शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द त्यांची आपण इतक्या छान पद्धतीने तयारी करणार आहोत. तुम्हाला त्यामुळे उतारे अवघड जाणार नाहीत. फक्त एक काम करायचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणती महत्त्वाची गोष्ट ती? ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला वाचन आलं पाहिजे मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला समजा जर एखादा उतारा वाचायचा आहे किंवा तुम्हाला एखादा धडा वाचायचा आहे मराठीमधला, तर तो धडा तुम्हाला न अडखळता वाचता आला पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी पुढं अ, तो उतारा तुम्हाला समजेल. वाचल्यानंतर तो उतारा तुम्हाला समजणार आहे. नाहीतर तुम्हाला समजणार देखील नाहीये. मग त्या उतार्याचं आकलन होण्यासाठी, आकलन आपण त्याला आकलन असं म्हणतो. समजा एखादी गोष्ट आपण वाचल्यानंतर जर आपल्याला ती समजत असेल, तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो? त्याला म्हणायचं आकलन. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट वाचताना समजली. समजा एखादं वर्तमानपत्र आहे, न्यूजपेपर आहे. न्यूजपेपर वाचल्यानंतर तुम्हाला त्या बातमीमध्ये काय दिलंय? अ, बातमी कधीची आहे? बातमीमध्ये नेमकी कोणती घटना कोणत्या घटनेबद्दल माहिती आहे? कोणत्या व्यक्तीबद्दल आहे? त्यानंतर किती व्यक्ती आहेत? कशाशी संबंध आहे? कोणता कार्यक्रम आहे? ह्या गोष्टी तुम्हाला ते वर्तमानपत्रातली बातमी वाचल्यानंतर किंवा तो मजकूर वाचल्यानंतर तुम्हाला जर समजत असेल, तर उतारा म्हणजे तुमच्यासाठी साधी गोष्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे एक काम करायचंय, तुम्हाला वाचन करावं लागेल. आता क्लासमध्ये तर आपण उतारा वाचणारच आहोत. पण त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जी भाषा विषयाची पुस्तकं आहेत, मराठीची जी पुस्तकं आहेत मित्रांनो, तुमचं जे पाठ्यपुस्तक असेल मराठीचं, एक काम करायचं तुम्ही आता काही मुलं तुमच्यापैकी आता काही मुलं 4थीला जातील किंवा तुमच्यापैकी काही मुलं 5वीला देखील जाणार आहेत मित्रांनो, बरोबर? मग त्यामुळे तुम्ही हा क्लास जॉइन केला. आता तुम्हाला काय करायचं माहिती का? तुम्हाला जी 2री आणि 3रीची पुस्तकं आहेत, तुमचे जे लहान मित्र असतील, भावंड असतील, त्यांच्याकडून काय करायचं ते 3रीची जे पुस्तकं आहेत, 3री, 4थीचे पुस्तकं जे आहेत ना, जुने पुस्तकं ते त्यांच्याकडून घ्यायची तुम्ही आणि घेतल्यानंतर त्या पुस्तकामधले इव्हन पहिलीचं घेतलं तरी चालेल मित्रांनो. पहिली, दुसरीची पुस्तकं वाचले तरी चालतील. तर ते पुस्तकं वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला वाचल्यानंतर समजतंय का हे बघा. अ, सर्व पुस्तकं वाचून काढा मित्रांनो. पहिली, दुसरीची मराठीची पुस्तकं वाचून काढा सगळे. त्यानंतर मराठीची पुस्तक तर वाचायची. त्यानंतर तुम्ही परिसर अभ्यासची पुस्तकं वाचा. तुम्ही इतिहासाची वाचा. तुम्ही भूगोलाची पुस्तकं वाचा. ही तुम्हाला पुस्तकं वाचायची मित्रांनो. 4थी पर्यंतचं तुम्हाला प्रत्येक पुस्तक, की ज्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे गणित हा विषय सोडला तर गणिताचं तुम्ही वाचू शकता मित्रांनो, काही हरकत नाही. गणिताचं पुस्तक वाचल्यानंतर गणिताच्या पुस्तकामध्ये जे स्पष्टीकरण दिलेलं असतं, ते स्पष्टीकरण तुम्ही वाचल्यानंतर जर तुम्हाला समजत असेल, तर छान गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तर तुम्हाला सहज सोडवता येतील. ओके. तर ह्या मित्रांनो महत्त्वाच्या गोष्टी. तुम्हाला वाचन आलं पाहिजे. वाचाल तरच वाचाल. तुम्हाला वाचता आलंच तर तुम्ही वाचू शकता, नाहीतर तुम्ही वाचणार नाही मित्रांनो. खूप जुनी म्हण आहे, वाचाल तर वाचाल. चला आता आपण काय करूया, अ, आता आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, तुम्हाला आत्ताच माहीत झालं, मी तुम्हाला सांगितलं आपण आजचा जो विषय घेणार आहोत तो आहे भाषा विषय आणि आता भाषा विषयामध्ये नवोदयच्या तयारीसाठी आपण स्कॉलरशिपचा भाग भाग पण घेणार आहोत क्लासमध्ये पुढे-पुढे. म्हणजे या ठिकाणी अ, व्याकरणाचा भाग असेल, बातम्या असतील, त्यानंतर संवाद असतील, कविता असतील, त्यावर आधारित आकलन देखील आपण घेणारच आहोत. पण हा जो टॉपिक आहे ना मित्रांनो, उतार्याचं आकलन, तुम्हाला एक उतारा दिलेला असेल,
उतारा म्हणजे काय नाही मित्रांनो, उतारा म्हणजे काय असतं माहिती का? उतारा म्हणजे समजा आपल्याला मराठीमध्ये एखादा जर धडा असेल, तर तो धडा, ओके. तो धडा म्हणजे काय मित्रांनो? तो धडा आणि त्या धड्यामधला एखादा छोटासा भाग, म्हणजे त्या धड्यामधलं अर्धं पान किंवा दीड पान किंवा पूर्ण एखादं पान, याला काय म्हणायचं मित्रांनो? उतारा म्हणायचं. म्हणजे खूप मोठ्या धड्यामधला किंवा धड्यामधला छोटासा भाग याला काय म्हणायचं? उतारा असं म्हणायचं. अशा उतार्याचं आकलन आपल्याला बघायचं. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पहिलीपासून तुम्हाला काय करायचंय? पहिलीपासून ते 5वी पर्यंतची पुस्तकं, सर्व पुस्तकं वाचायची आहेत. इथपर्यंत थांबायचं का आपल्याला? फक्त 5वी पर्यंतची पुस्तकं वाचायची का उतार्याचं आकलन होण्यासाठी आपल्याला? तर नाही मित्रांनो. तुम्हाला पहिलीपासून ते 5वी पर्यंतची पुस्तकं वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला 6वी ची पुस्तकं जी आहेत, 6वी, 7वी, 8वी पर्यंतची पुस्तकं ते देखील वाचा. त्याच्यामधले धडे तुम्ही वाचा. समजून घ्या. तुम्हाला समजतंय का बघा. आणि अ, वाचत असताना काम तुम्हाला वाचत असताना तुमच्याकडे वही आणि पेन असू द्यायचं. वही आणि पेन का ठेवायचं आपल्या सोबत? तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की वही, पेन सोबत असणारं तुमचे वाचन करत असताना, मग तुम्हाला वाचत असताना एखादा उतारा तुम्ही वाचत आहात. तो उतारा वाचत असताना तुम्हाला त्यामध्ये काही शब्दांचे अर्थ जर माहीत नसतील, तर त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला काय करायचे? ते शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे. ते शब्द लिहून घेतल्यानंतर मग त्या धड्याच्या पाठीमागे शब्दार्थ दिलेले असतात तुम्हाला. त्या शब्दार्थामध्ये त्या शब्दाचे अर्थ आहेत का? ते बघा. नसतील तर तुमचे मोठे भाऊ-बहीण असतील किंवा तुमचे सर असतील शाळेतले तुमचे किंवा तुमचे आई-वडील असतील, शेजारी कोणी तुम्हाला असं वाटतंय, की आपण अ, ह्या शब्दांचे अर्थ एखाद्या व्यक्तीला आपण विचारू शकतो. अशी व्यक्ती तुम्हाला प्रत्येकाला माहीत असते मित्रांनो. तुम्ही त्या शब्दाचे अर्थ कोणालाही विचारू शकता का तुम्ही? तुमचा जर एखादा छोटा भाऊ असेल किंवा बहीण असेल पहिलीच्या वर्गात असेल, तर तिला त्या शब्दाचे अर्थ विचारू शकतात का? त्याला त्या शब्दाचे अर्थ तुम्ही विचारू शकतात का? नाही. तर तुम्हाला माहिती असतं, की या शब्दाचे अर्थ कोणाला माहीत असू शकतात. त्यांना त्या शब्दाचे अर्थ विचारायचे. त्या शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे. मग या शब्दाचे अर्थ का लिहून घ्यायचे? कारण असं आहे, की उतार्यामध्ये अ, पुढं एखादा उतारा असेल किंवा कुठलीही एखादं तुम्हाला जे वाचन करायचं ना, त्याच्यामध्ये त्या शब्दांचे अर्थ जर तुम्हाला माहीत असतील, ते शब्द जर एखाद्या उतार्यामध्ये आले आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहीत असेल तरच, त्या शब्दांचा अर्थ माहीत असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला तो उतारा समजणार आहे मित्रांनो, नाहीतर तुम्हाला तो उतारा देखील समजणार नाही. ओके. चला. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, बेसिक गोष्टी आहेत. अजून तुम्ही काय करा महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे पुस्तक असेल मित्रांनो, तुमचं जे पुस्तक आहे ना, समजा मराठीचं पुस्तक असेल किंवा विज्ञानचं असेल, परिसर अभ्यासचं असेल किंवा नागरिकशास्त्र कुठलंही पुस्तक असेल किंवा तुम्ही एखादं अवांतर वाचनाचे पुस्तक वाचत असाल. आता तुम्हाला सुट्ट्या आहेत मित्रांनो, त्या सुट्ट्यामध्ये तुम्ही वेगवेगळी अवांतर वाचनाची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. तर ती पुस्तकं वाचत असताना किंवा तुमच्या शाळेची पुस्तकं वाचत असताना तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या पुस्तकामध्ये वाचत असताना तुमच्यासोबत पेन्सिल ठेवायची. शक्यतोवर पेन्सिल म्हणजे व्यवस्थित राहील. पेन्सिल घ्यायची. पेन्सिलनं काय करायचं तुम्हाला वाचत असताना समजा एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तुम्हाला. ज्या शब्दाचा आपल्याला अर्थ माहीत नसतो ना मित्रांनो, त्या शब्दांना काय म्हणायचं? ज्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो, अशा शब्दांना काय म्हणायचं मित्रांनो? त्या शब्दांना म्हणायचं कठीण शब्द. मग असे जे कठीण शब्द आहेत ना, ते कठीण शब्द तुम्ही काय करायचे मित्रांनो? त्या शब्दांखाली अंडरलाईन करायची. त्यांना अधोरेखित करायचे. त्यांच्या खाली रेष मारायची. त्यांच्या खाली रेष का मारायची? कारण ते शब्द तुम्हाला पुन्हा कोणाला विचारता येतील. वेगळ्या वहीमध्ये तुमचं या ठिकाणी तुम्ही शब्दसंग्रह करू शकता. तुमची स्वतःची डिक्शनरी बनवू शकता तशी. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या वहीमध्ये ते शब्द लिहून त्यांचे अर्थ लिहून घेऊ शकता. इतरांकडून तुम्ही माहीत करून ते लिहू शकता त्या वहीमध्ये. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एखाद्या शब्दाचा तुम्ही अर्थ एखाद्या व्यक्तीला विचारला, तर तो तुमच्या जास्त लक्षात राहणार नाही. पण एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नाही, तो शब्द तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहिला आणि मग अ, शब्द लिहिला आणि त्या शब्दाचा अर्थ एखाद्याला विचारला आणि तो देखील अर्थ लिहिला, तर मग ते जे तुम्ही लिहिलंय ना, ते तुमच्या जास्त लक्षात राहतं. एखाद्याकडून नुसतं तुम्ही विचारून जर घेतलं, तर तुम्ही काही कालांतराने ते विसरून जाणार. पण तुमच्यापैकी काही मुलं अशी असतात, की त्यांना अ, नुसतं विचारलं तरी त्यांच्या खूप चांगलं लक्षात राहतं. ओके. तर तशी पण काही मुलं असतात. तो विषय वेगळा आहे. आता तुम्हाला लक्षात आलं काय करायचंय तर तुम्हाला उतार्याचं आकलन किंवा उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे? चला आता आपण तुम्हाला म्हटलं मी कठीण शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आपण ते खूप छान पद्धतीने चित्रांचा वापर करून, अॅनिमेशनचा वापर करून आपण ते पुढे घेणारच आहोत. म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, अशा वेगवेगळ्या आपण गोष्टी पुढे घेणारच आहोत. तो भाग वेगळाच आहे. पण तुम्हाला स्वतःला देखील काय करायचंय? लढाई लढायची आहे.
तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सोप्या करून देणार आहे का मित्रांनो? अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर मस्त शिकवताय आणि सर सगळं करून घेणार, असं नाही. तुम्हाला करावं लागेल. तुम्ही स्वतः जोपर्यंत लढणार नाही, तोपर्यंत मित्रांनो काहीच होणार नाही. जर एखाद्याने तुम्हाला अ, समजा तुमची जेवढी उंची आहे ना, त्या उंचीपेक्षा जास्त जर पाणी असेल एखाद्या ह्याच्यामध्ये, नदीमध्ये पाणी असेल म्हणा किंवा एखाद्या हौदामध्ये जर पाणी असेल, तुम्हाला पोहता येत नाही. तुम्हाला पोहता येत नाही आणि तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून जर दिलं तर? तुम्हाला बाहेर येण्यासाठी काही त्याच्यामधून रस्ता वगैरे नाहीये. तुम्हाला जर टाकलं तर तुम्ही असा विचार करणार का नाही माझा मित्र किंवा मैत्रीण किंवा माझे वडील, माझे काका कोणीतरी मला ते मध्ये येतील आणि मला बाहेर काढतील आणि मला वाचवतील. तोपर्यंत तुम्ही असं शांत राहणार का? नाही राहायला पाहिजे शांत तुम्ही आणि कोणीच राहणार नाही आणि कोणीच राहत नाही. तसंच तुम्हाला करायचंय. इथे तुम्हाला स्वतःहून बरीचशी तयारी करायची मित्रांनो. समजतं मी काय म्हणतोय तर? काही गोष्टी मी तुम्हाला सपोर्ट देणारच आहे. माझा सपोर्ट तुम्हाला राहणारच आहे. तुमचे आई-वडील असतील, काका-काकू, तुमचे शिक्षक सर्वांचा तुम्हाला सपोर्ट असणार आहे मित्रांनो. पण या फक्त सपोर्टवर किंवा या तुम्हाला जो आता या ठिकाणी आधार मिळणार आहे, त्या आधारावर तुम्हाला राहायचंय का? नाही राहायचं. तुम्हाला स्वतःला खूप काही गोष्टी स्वतःहून करायच्या सेल्फ लर्निंग करायचं. तुम्हाला खूप काही गोष्टी स्वतःहून शिकायच्यात मित्रांनो. तुम्ही जर स्वतःहून जर शिकत राहिले, सेल्फ लर्निंग करत राहिले, तुम्हाला मग स्वतःहून शिकत राहण्याची सवय लागते आणि मग तुम्हाला जास्त मार्गदर्शनाची किंवा जास्त सपोर्टची गरज राहत नाही. ओके. चला ठीक आहे. आता आपण एखादा एक उतारा आपण घेणार आहोत. त्या उतार्याचं तुम्हाला छानपैकी वाचन करायचंय. मन लावून वाचन करायचंय. वाचन करत असताना अ, जे आपण प्रकट वाचन म्हणतो, प्रकट वाचन तुम्हाला करायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं तोंड बंद ठेवायचंय. होठ एकमेकाला चिटकून राहिले पाहिजे. मनातल्या मनात तुम्हाला वाचन करायचंय. वाचन करत असताना तर काय करा माहितीये का? मी तुम्हाला म्हटलंय, की पुस्तक जर असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला मित्रांनो अंडरलाईन करायचं. त्याच्यात काय करणार आहात तुम्ही अंडरलाईन करणार आहात. पण आता इथून पुढे आपण जे उतारे घेणार आहोत, त्या उतार्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये असं अंडरलाईन करता येईल का? तर नाही करता येणार. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक तुमच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय करा आता, तुम्हाला मी सांगितलं होतं, की तुम्हाला काय करायचंय भाषा विषयासाठी एक सेपरेट वही बनवायची आहे. गणितासाठी एक सेपरेट वही आणि बुद्धिमत्तेसाठी सेपरेट वही. तसं शक्य नसेल तर एक मोठं छान असं रजिस्टर जर केलं असेल, एक मोठी वही जर केली असेल, त्याचे 3 पार्ट करा. ओके. आता भाषा विषयासाठी आपण जी वही बनवली असेल किंवा जे आपण रजिस्टर केलेलं आहे, त्याचा जो भाग असेल, त्याच्या शेवटी-शेवटी काय करायचं तुम्हाला, आपण जो प्रत्येक उतारा घेणार आहोत, तर उतारा वाचत असताना तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी नाही कळाला, म्हणजे जे कठीण शब्द असतील त्या उतार्यामधले, ते तुम्ही लिहायचेत मित्रांनो. मोबाईलवर तुम्हाला ते अंडरलाईन करणं शक्य नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करत चला. त्यामुळे काय होतं माहिती का? 2 गोष्टी आहेत. आपल्याला अंडरलाईन का करायचंय? तुम्हाला त्या शब्दांखाली ज्या शब्दांचे अर्थ माहीत नाहीत, त्या शब्दांखाली तुम्हाला रेषा का मारायच्यात? अधोरेखित का करायचे त्या शब्दांना? त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमचं जे लक्ष आहे त्या ठिकाणी म्हणजे जोपर्यंत तो उतारा तुम्ही वाचत नाही, तोपर्यंत तुमचं लक्ष त्याच ठिकाणी राहणार आहे. नाहीतर कधी-कधी असं होतं मित्रांनो हो, होतं. अ, तुमचे 2 मेंदू असतात ना, 2 मेंदूत एक मेंदू काय करतो? वाचत असतो. मनातल्या मनात ते वाचत असतो. पण त्याचं जे लक्ष आहे मित्रांनो दुसरीकडेच असतं. हो. त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं. समजा तुम्ही शाळेमध्ये वाचत असताना तुम्ही वाचता. वाचता तुमचं लक्ष तुमच्या आईने घरी बनवलेला जे गुलाबजामुन आहे, त्या गुलाबजामुनचा जो डब्बा आहे, त्याच्याकडे असतं तुमचं लक्ष. मी जाण्याच्या अगोदर माझी बहीण किंवा माझा भाऊ जो आहे, तो खाऊन तर नाही घेणार ना. 4च गुलाबजामुन राहिलेत. असं होतं मित्रांनो. त्यामुळे काय करायचंय तुम्हाला मस्त अंडरलाईन करायचंय त्याच्यामध्ये. पुस्तकामध्ये अंडरलाईन करायचं. ज्या ठिकाणी तुम्ही जे काही गोष्ट तुम्ही वाचणार आहात किंवा वाचत आहात, त्या शब्दांखाली जे शब्द महत्त्वाचे आहेत, नुसते कठीण शब्दच नाही मित्रांनो, ज्या शब्दांचे तुम्हाला अर्थ माहीत नाहीत, असे शब्दांखाली तुम्हाला अंडरलाईन करायचं नाही. तुम्हाला त्या उतार्यामध्ये किंवा तुम्ही जे काही वाचत आहात, त्याच्यामधील तुम्हाला महत्त्वाचा एखादा शब्द वाटला, त्याच्या खाली तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ जरी माहीत असला ना, पण त्या उतार्यामधला तो महत्त्वाचा शब्द आहे. त्याला अंडरलाईन करा. तो शब्द लिहून घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला उतारा वाचल्यानंतर त्या उतार्यामधला एखादा महत्त्वाचा शब्द असेल, तर काय होईल? तर मग तुम्हाला त्या शब्दावर आधारित एखादा प्रश्न आला. मग तोच प्रश्न त्याच प्रश्न जो शब्द आहे, तो त्या प्रश्नामध्ये पण आहे आणि उतार्यामध्ये आहे. मग तुम्हाला तो उतारा परत वरून खालपर्यंत पूर्ण वाचावा लागतो. परत-परत बघावं लागतं. तो शब्द कुठे आहे किंवा अ, त्या तो त्या प्रश्न जो प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नावर आधारित जो मजकूर आहे किंवा जी बाब आहे ती कुठे आहे उतार्यात हे तुम्हाला खूप शोधावं लागतं. मग ते शोधण्याची गरज पडू नये म्हणून काय करायचं, महत्त्वाचे शब्द, महत्त्वाच्या म्हणी, अ, त्या उतार्यामध्ये आलेली महत्त्वाची नावं, घटना एखादी, तर त्याला अंडरलाईन करत चला. आणि हे बघा तुमची प्रश्नपत्रिका मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला नवोदयचा पेपर सोडवायचा आहे, स्कॉलरशिपचा सोडवायचा आहे किंवा कुठलाही पेपर सोडवायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली जाते मित्रांनो, ती प्रश्नपत्रिका कोणाची असते? तुमची असते. त्यावर तुम्ही विनाकारण चित्र वगैरे काढताय का? नाही. तुम्ही अंडरलाईन करू शकता.
तुम्हाला थोडंफार रफ काम करायचं, खाली रफ काम करू शकता. खाली म्हणजे त्या ठिकाणी खाली शेवटी कोरी जागा दिली असते प्रत्येक पेजवरती. तिथे तुम्हाला जे काही लिहायचं ते लिहू शकता. किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी कोरं जागा दिसेल किंवा कोरी जागा दिसेल किंवा ब्लँक स्पेस दिसेल, त्या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो. काहीच हरकत नाही. बिनधास्त करा. फक्त तुमचा गोंधळ होणार नाही एवढा त्याच्यावर लिहू नका. ठीक आहे, चला आता आपण तुम्हाला ह्या गोष्टी मी ज्या सूचना दिल्यात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट उतारा घेऊया आणि मग त्या उतार्यावर आधारित प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला बऱ्याचशा कमेंट आल्यात मित्रांनो. चॅट बॉक्समध्ये आपण त्या कमेंट बघूया. ओके. मित्रांनो नेहमीप्रमाणे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा राहिला. चॅट बॉक्समध्ये तर कोणाची कमेंट नाही तशी, पण आता मला सांगा तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसते? स्क्रीन व्यवस्थित दिसते, त्यानंतर आवाज व्यवस्थित येतोय का सांगा? दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? किंवा माझा आवाज अडखळत येतोय म्हणा किंवा मग स्क्रीनमध्ये मध्ये ब्लँक होते, असं काही प्रॉब्लेम आहे का सांगा? एकदाच सांगा फक्त कोणीही सांगा चॅट बॉक्समध्ये मला. ओके, चेक करतो मी. एक कमेंट आलेली आहे या ठिकाणी. ओके. ओके, ओके. थँक प्रणव. ओके, चला ठीक आहे. प्रणवने सांगितलंय. बाकीच्यांनी नाही सांगितलं तरी चालेल आता. फक्त ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी सांगू शकता. ओके, सर्व क्लिअर आहे. चालेल, काही हरकत नाही. सुरू करूया मग. चला मित्रांनो, पहिला प्रश्न घेऊया. पहिला म्हणजे प्रश्न नाही. या ठिकाणी पहिला उतारा घेऊया आपण. आपल्याला बरेचसे उतारे घ्यायचे आहेत मित्रांनो. खूप काही अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्ही दररोज क्लासला जॉइन व्हायचंय. क्लास तुम्ही दररोज जॉइन करायचा आहे आणि अ, वेळेवरती जॉइन करायचं. ओके, ठीक आहे. कारण या ठिकाणी उतारा क्रमांक 1 आपण घेऊया आता. उतारा क्रमांक 1 आजच्या क्लासमधला उतारा क्रमांक 1 आपण घेणार आहोत. आपल्याला मित्रांनो कमीत कमी अ, तुमच्याकडे जी काही पुस्तकं असतील ना, तुमच्याकडे असतील ती नवनीतचं असेल किंवा मंथनची असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकाशनाची वेगवेगळी पुस्तकं तुमच्याकडे असतील. त्याच्यामध्ये एक थोडेफार एक 10-20 उतारे असतील मित्रांनो, बरोबर? पण आपल्याला इथे आपल्या क्लासमध्ये ना, वर्षभरामध्ये पूर्ण कमीत कमी 200 उतारे घ्यायचेत आपल्याला. 200 उतारे घ्यायचेत आणि 200 उतार्यावर असे वेगवेगळे घ्यायचेत, एकाच प्रकारचे नाही. उतारे आणि काही कविता असतील, काही या ठिकाणी काही एखादं निमंत्रण पत्रिका असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्याला आकलन करायचंय. ओके, चला ठीक आहे. मित्रांनो छान असा उतारा आहे, वाचा. मी थोडं बाजूला होतो कारण मी जर मध्ये जर थांबलो कॅमेऱ्यामध्ये तर काय होईल, तुम्हाला हा उतारा वाचता येणार नाही, तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, चला वाचायला सुरुवात करा. तुम्हाला याच्यावर आधारित जो प्रश्न आहे तो पुढे मी प्रश्न देणारच आहे. बघा, तुम्हाला मी सूचना दिली होती मित्रांनो. आता मी थोडं शांत बसणार आहे, कारण तुम्हाला मन लावून तुम्हाला वाचता आलं पाहिजे यासाठी मी शांत बसणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे वही असायला पाहिजे, पेन असायला पाहिजे आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे कठीण शब्द असतील, महत्त्वाचे शब्द असतील, ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत मित्रांनो वहीमध्ये तुमच्या या उतार्यामधले. ठीक आहे? चला सुरुवात करा वाचायला. मी थोडं सायलेंट राहतो आता. तुम्हाला एक 3 मिनिट देतो मित्रांनो. 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्हाला उतारा वाचायचा आहे. मन लावून वाचा आणि मग त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत उतार्यावर आधारित प्रश्नांची. मित्रांनो तुमचा उतारा जर वाचून झाला असेल तरच होय असा ऑप्शन निवडा. नसेल झाला तर सध्या काहीच करू नका. ज्या वेळेत तुमचं समजा वाचून पूर्ण होणार आहे, तुम्हाला पूर्ण उतारा समजलेला आहे, त्याच वेळेस तुम्ही काय करायचंय, होय हे ऑप्शन निवडायचंय. उतारा छान वाचा मित्रांनो. मन लावून वाचा, शांततेने वाचा. नाही हे ऑप्शन सुद्धा निवडू नका. कुठलंच ऑप्शन निवडू नका. ज्यावेळेस तुमचं वाचून होईल, त्यावेळेसच तुम्हाला ते ऑप्शन निवडायचं. होय हे ऑप्शन निवडायचं. ओके मित्रांनो, बऱ्याच जणांचा उतारा वाचून झालेला आहे. अजून थोड्याफार मुलांचा, काही मुलांचा उतारा अ, वाचायचं बाकी आहे. शांततेत वाचा, समजून घ्या व्यवस्थित. आज आपण फक्त एकच उतारा घेणार आहोत मित्रांनो. एकच उतारा आपण आज घेणार आहोत. बघा तुमच्यापैकी काही जणांनी ना महत्त्वाचे जे शब्द आहेत, ते शब्द लिहून घेतले असतील याच्यामधले. शब्द लिहून घेत चला मित्रांनो. ओके. लिहून घ्यायचे शब्द आणि तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये त्यांना अंडरलाईन करायचे त्या शब्दांना महत्त्वाचे शब्द किंवा हे असतील तर. ठीक आहे, चालेल. आता मला वाटतं बऱ्याच जणांचं वाचून झालेलं आहे. एखाद्याचं वाचायचं बाकी असेल. ठीक आहे, काही हरकत नाही. मित्रांनो, आता पहिला प्रश्न घेऊया आता याच्यावर आधारित. ठीक आहे. चला पहिला प्रश्न. आता मित्रांनो प्रश्न असा आहे तुम्हाला, तुमच्याकडे प्रश्न असा आहे इथे. हा जो उतारा आहे ना, हा उतारा तुम्ही वाचून झाला असेल मित्रांनो. याच्यामध्ये काय दिलंय? प्रश्न असा आहे या उतार्यावर आधारित, की रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होत नाही? प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो. रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होतंय असं विचारलंय का तुम्हाला? नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. प्रत्येक प्रश्न आहे ना, घाई करायची नाही तुम्ही.
रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होत नाही असा प्रश्न आहे. नाही असं विचारलं, काय होतंय असं विचारलेलं नाहीये. चला ठीक आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. चला या ठिकाणी ऑप्शन आहेत तुमच्या समोर. बघा चला, आता काय करू आपण पोल क्वेश्चन जनरेट करूया आणि पोल क्वेश्चन मध्ये या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी घेणार आहे मित्रांनो. ओके, चला. प्रश्न असा आहे की रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होत नाही. तुमच्याकडे ऑप्शन ए, बी, सी आणि डी असे 4 ऑप्शन असतील. 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय. काय होत नाही असं विचारलंय मित्रांनो. ठीक आहे. समर्थ, खरात उत्तर चुकलंय बाळा तुझं. चॅट बॉक्स मध्ये उत्तर जे दिलंय ना तू, ते उत्तर चुकलंय तुझं. तुला एक चान्स आहे अजून आता परत एकदा उत्तर देण्याचा. तुला काय करायचंय, तुझे उत्तर दिले ना चॅट बॉक्स मध्ये, ते उत्तर चुकलंय. आता पोल क्वेश्चन मध्ये उत्तर तू देऊ शकतो बाळा. तुमच्याकडे अजून 30 सेकंद आहेत. बघा, रंगांची देणगी. आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना, रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होत नाही असा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नामध्ये महत्वाचा शब्द कोणता याच्यामध्ये मित्रांनो? महत्वाचा शब्द आहे रंग आणि देणगी. हे 2 शब्द महत्वाचे आहेत या प्रश्नामधले. मग हे जर 2 शब्द महत्वाचे असतील तर मग हे रंग आणि देणगी हे 2 शब्द उतार्यामध्ये कुठेतरी आलेले असतील. वाचत असताना तुम्ही त्यांना अंडरलाईन केलं असेल मित्रांनो. बरोबर आहे? आता तुम्हाला काही गोष्टी पुढे-पुढे सांगणार आहे मित्रांनो. प्रत्येकच शब्दाला अंडरलाईन करत बसायचंय का? नाही बसायचं. प्रत्येकच शब्द अंडरलाईन करायचा नाहीये. चला, वेळ संपलेला आहे. आपण रँक चेक करूया आणि या ठिकाणी एक्सप्लेनेशन देऊया. ओके, चला ठीक आहे. या ठिकाणी समृद्धी ओळेकर मित्रांनो फर्स्ट रँकवर आहे. समृद्धी ओळेकर फर्स्ट रँकवरती आहे. ऋत्विक आहे मित्रांनो सेकंड रँकवरती आणि स्वराज ठाणगे आहे मित्रांनो थर्ड रँकवरती. तिघा मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन. बाळांनो तुमचं तिघांचं उत्तर तर बरोबर आहे. बाकीच्यांचं उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही टॉप 3 रँकवरती आहात. ओके, चला. आता इथे माझ्यासोबत प्रणव आहे. प्रणव, रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होत नाही? हॅलो सर. हा प्रणव, प्रश्न हा जो पहिला प्रश्न आहे ना, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे प्रणव? पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी आहे. ऑप्शन सी आहे. ओके, हा. याचा अर्थ काय बघा मित्रांनो. आता आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न असा आहे की रंगांच्या देणगीमुळे खालीलपैकी काय होत नाही. म्हणजे हे जे 4 ऑप्शन आहेत ना, 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन असं आहे की रंगांच्या देणगीमुळे त्या गोष्टी होतात. रंगांच्या देणगीमुळे 3 गोष्टी होतात आणि एक गोष्ट होत नाही याच्यामधली. आता पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो, रंगांच्या देणगीमुळे मन प्रसन्न होतंय का? आपल्या उतार्यामध्ये हो. कुठं आलंय का बघा. होतंय का बघूया आपण. चला, आता उतारा आपण वाचत असताना बघूया. या ठिकाणी वेगवेगळे रंग ही निसर्गाची देणगी आहे. बघा मित्रांनो, देणगी हा जो शब्द आहे ना, देणगी देणगी हा शब्द या ठिकाणी उतार्यामध्ये आलेला आहे. मग या शब्दाला तुम्ही अंडरलाईन केला असताना किंवा हा शब्द तुम्ही लिहून घेतला असता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असतं. देणगी आहे म्हणजेच नैसर्गिक देणगी आहे. यामुळे मन प्रसन्न होते, उत्साह वाढतो. आता बघा, पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो? रंग ही देणगी आहे, नैसर्गिक देणगी आहे. देणगी आहे आणि कोणत्या प्रकारची देणगी आहे? नैसर्गिक देणगी आहे. आता नैसर्गिक म्हणजे काय मित्रांनो? निसर्गाने दिलेली देणगी आहे. रंग हे निसर्गाने तयार केलेले आहेत. मग आपण जर आपल्याला कोणी जर दिलं असेल, तयार करून जर दिलं असेल, त्याला म्हणायचं कृत्रिम, मानव निर्मित म्हणायचं त्याला. ती देणगी जर असेल ती मानव निर्मित. समजा तुम्हाला एखाद्याने 10-15 लाख रुपये दिले, 10-15 लाख रुपये तुम्हाला एखाद्याने दिले, तर मित्रांनो ही निसर्गाने दिलेली देणगी आहे का तुम्हाला? नाही. एखाद्या ज्या व्यक्तीने दिले ना, त्या व्यक्तीने दिलेली तुम्हाला देणगी. म्हणजे ती देणगी कशी आहे? मानवी देणगी आहे, मानवाने दिलेली आहे, एखाद्या माणसाने दिलेली आहे. ओके, पण ही जी रंगाची देणगी आहे ना, ही निसर्गाने दिलेली आहे, निसर्गाची देणगी म्हणजे ती नैसर्गिक देणगी आहे. ओके, यामुळे काय काय होतंय पुढे दिले मित्रांनो. आता ह्या देणगीमुळे काय काय होतंय बघूया आपण. देणगीमुळे काय होते मित्रांनो? मन प्रसन्न होते, उत्साह वाढतो. आता या वाक्यामध्ये तुम्ही कोणता शब्द अंडरलाईन करायला पाहिजे होता? पहिल्या वाक्यामध्ये वेगवेगळे रंग ही निसर्गाची देणगी आहे. याच्यामधले महत्वाचे शब्द कोणते मित्रांनो? वेगवेगळे हा शब्द महत्वाचा आहे का? नाही. रंग हा शब्द महत्वाचा आहे का? तर हो.
रंग हा शब्द महत्वाचा आहे. ही महत्वाचा आहे का? नाही. निसर्गाची हा होऊ शकतो मित्रांनो आणि देणगी तर हा महत्वाचा शब्द आहेच. म्हणजे या वाक्यामध्ये रंगाबद्दल माहिती सांगितली, रंगाच्या देणगीबद्दल माहिती सांगितलेली आहे. ज्याबद्दल माहिती सांगितली ना, तो शब्द त्या याच्यामधला लिहायचा आहे. रंग आणि देणगी या दोन गोष्टीबद्दल माहिती सांगितली पहिल्या वाक्यामध्ये, म्हणून रंग हा शब्द महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि देणगी हा शब्द देखील महत्वाचा आहे. म्हणजेच नैसर्गिक देणगी आहे. आता देणगी हा शब्द इकडे आपण ऑलरेडी त्याला अंडरलाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे परत करण्याची गरज नाही. इथे फक्त तुम्ही नैसर्गिकला अंडरलाईन करू शकता. यामुळे मन प्रसन्न होते. मन आणि प्रसन्न या दोन शब्दाला तुम्ही अंडरलाईन करू शकता. उत्साह वाढतो, उत्साहाला करू शकता तुम्ही. म्हणजे भरमसाठ नुसतं प्रत्येक जो दिसेल शब्द त्या प्रत्येक शब्दाला तुम्हाला अंडरलाईन करत चालायचं की मित्रांनो, तर तसं करायचं नाही. त्या वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती दिली आणि त्या माहितीचा महत्वाचा शब्द कोणता आहे, त्या शब्दाला अंडरलाईन करायचं तुम्हाला. ओके. आता इथून पुढे माहिती सांगायला सुरुवात केली. देणगीमुळे काय होतंय तर मन प्रसन्न होते, उत्साह वाढतो, डोळ्यांना दृष्टीसुख मिळते, रंगीत वस्तूकडे मन आकर्षित होते. आता इथपर्यंत झालं मित्रांनो. रंगाच्या देणगीमुळे काय होतंय हे तुम्हाला इथपर्यंत दिलंय. मग आता याच्यामध्ये मन प्रसन्न होतंय का? तर हो होतंय. डोळ्यांना दृष्टीसुख मिळते का? डोळ्यांना चांगलं वाटतं का रे? दृष्टीसुख म्हणजे डोळ्यांना चांगलं वाटतं का? तर हो वाटतंय. डोळ्यांना दृष्टीसुख मिळते का? तर हो मिळते. आता गोकर्णाची फुले रंगहीन होतात. तुम्हाला गोकर्ण माहिती आहे का रे मित्रांनो? गोकर्णाचं फुल असतं बघा. गोकर्णाची वेल असते. त्याला वेगवेगळ्या असं फुल येतात मित्रांनो. गोकर्णाची फुलं जर पाहिली असतील तर तुम्हाला लक्षात येईल ते. तर वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात ती. मग ती रंगहीन होतात का? रंगाच्या देणगीमुळं? नाही. त्यांना रंग असतोच फुलांना. म्हणजे ऑप्शन सी हे होत नाही. उत्साह निर्माण होतो का? तर हो, उत्साह निर्माण होतो, उत्साह वाढतो. इथे दिलेला आहे तुम्हाला. उत्साह वाढतो. मग हे बघा, मन प्रसन्न होते, डोळ्यांना दृष्टीसुख मिळतं आणि उत्साह देखील निर्माण होतो. ह्या तिन्ही गोष्टी होतात. मग होत काय नाही रंगाच्या देणगीमुळे? तर गोकर्णाची फुले रंगहीन होतात. हे होत नाही मित्रांनो. ओके. चला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना कळालंय. आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला मित्रांनो, आता यावर आधारित पुढचा प्रश्न आहे. बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? म्हणजे चुकीचा. अयोग्य म्हणजे काय मित्रांनो? चुकीचा. योग्य म्हणजे बरोबर आणि अयोग्य म्हणजे चुकीचा. हे दोन शब्द खूप महत्वाचे मित्रांनो. अयोग्य आणि योग्य. चूक किंवा बरोबर हे तुम्हाला समजतं, पण योग्य आणि अयोग्य हे समजत नाही. अयोग्य म्हणजे काय मित्रांनो? चुकीचा. म्हणजे चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चला, तुम्हाला परत यासाठी 1 मिनिट देणार आहे मी. हां, येस, 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 येस. बघा, तुम्हाला मित्रांनो फक्त 30 सेकंद मिळतील. ओके. उतारा तुमच्या समोर आहे आणि तुम्ही उतारा वाचलेला पण आहे, त्यामुळे जास्त हे करण्याची गरज नाहीये. मित्रांनो, आणखी एक गोष्ट बघा. अ, आता हे उतार्याच्या बाबतीत झालं. पण ज्यावेळेस आपण एखादा टॉपिक किंवा एखादं कुठलंही आपण वाचत असतो, वाचन करत असतो ना, त्यावेळेस त्याच्या ना मित्रांनो नोट्स घ्यायच्या. आता नोट्स घ्यायच्या म्हणजे काय करायचं माहिती का? तर त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ना, ती शॉर्टकटमध्ये लिहायची. महत्वाची माहिती लिहून घ्यायची. याला म्हणतात नोट्स लिहिणे मित्रांनो. मग तसे नोट्स पण तुम्हाला लिहिता यायला पाहिजेत. ओके. चला, वेळ संपलेला आहे मित्रांनो. रँक चेक करूया. ओके, चला, फर्स्ट रँकवर आहे मित्रांनो समृद्धी ओळेकर. फर्स्ट रँक होती समृद्धी ओळेकर. सेकंड रँकवरती आहे स्वराज ठाणगे आणि थर्ड रँकवरती आहे श्रेया मोरे. मित्रांनो, तुमचं तिघांचं अभिनंदन. त्याचबरोबर ज्यांनी उत्तर बरोबर दिलंय पोल क्वेश्चनमध्ये त्यांचं देखील अभिनंदन. बघा मित्रांनो, ज्यांना आहे ना थोडंसं याचा प्रॉब्लेम येतो, पोल क्वेश्चन वगैरे दिसत नाहीत ना, त्यांच्याकडे मित्रांनो नेटचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं जे नेट आहे ना ते पूर्ण दिवसभरामध्ये ते हे झाले असणार आहे मित्रांनो, संपलेलं असणार आहे. तर बघा काय करायचं माहिती आहे का, तुमच्या उजवीकडे ना बरेचसे ऑप्शन आहेत मित्रांनो. इथे उजवीकडे ना ऑप्शन आहेत तुमच्या मोबाईलमध्ये. अ, जर तुमचं नेट जर कमी असेल किंवा मध्ये-मध्ये क्लास बंद होत असेल, तर काय करायचं, जसं आपण YouTubeचे व्हिडिओ बघताना क्वालिटी कमी जास्त करतो त्या ह्यांची व्हिडिओची क्वालिटी कमी करतो आपण, कमी जास्त करू शकतो. तसंच लाईव्ह क्लास सुरू असताना त्याची क्वालिटी कमी जास्त करू शकतो. क्वालिटी एवढी कमी करा की तुम्हाला व्यवस्थित दिसेल.
ओके. त्याच्यामध्ये 144 आहे, 360 आहे, 720 आहे मित्रांनो. तर या ठिकाणी 360 हे जर निवडलं तुम्ही किंवा 720 निवडलं तरी या ठिकाणी सफिशियंट आहे. ओके. चला. आता मित्रांनो आपल्या उत्तराकडे आपण येऊया आता या ठिकाणी बघा आता. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? मित्रांनो तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं मी अयोग्य म्हणजे काय? तर अयोग्य म्हणजे चुकीचा. अयोग्य म्हणजे काय मित्रांनो? अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा. हे महत्वाचं आहे. प्रश्न देखील समजणं महत्वाचं आहे. उतारा समजायला तर पाहिजेच, पण प्रश्न देखील महत्वाचा आहे. प्रश्न काय विचारलेला आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे पर्याय दिलेत त्या पर्यायामध्ये अयोग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे याच्यापैकी 3 पर्याय बरोबर आहेत. 3 पर्याय काय आहेत मित्रांनो? बरोबर आहेत आणि 1 पर्याय अयोग्य आहे म्हणजे चुकीचा पर्याय आहे 1. ह्या 4 पर्यायांपैकी 1 पर्याय चुकीचा आहे. तर चुकीचा पर्याय कोणता आहे हे तुम्हाला निवडायचंय. ओळखायचंय ते. आता ते कसं ओळखणार? तर या ठिकाणी प्रत्येक पर्याय बघायचा. प्रत्येक पर्यायात काय माहिती दिलेली आहे, काय दिलेलं आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की अ, अयोग्य कोणता आहे आणि योग्य कोणता आहे. तर पहिलं पर्याय आहे मित्रांनो, चंद्रप्रकाश पांढरा. दुसरा आहे जास्वंदी पिवळी धमक, आकाश निळे आणि रात्र काळी. आता रात्र काळी म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं की हा पर्याय बरोबरच असणार कारण रात्र मित्रांनो काळीच असते. रात्र पांढरी असते का किंवा प्रकाशमय असते का रात्र? नाही. रात्री काय असतो? अंधार असतो. अंधार म्हटलं की रात्र काळी. ओके, ठीक आहे. हा पर्याय तुम्हाला म्हणजे पाहताच क्षणी तो पर्याय लक्षात येतो. ऑप्शन डी. आता बघा मित्रांनो, चंद्रप्रकाश पांढरा, जास्वंदी पिवळी धमक, आकाश निळे. आता तुमच्या पर्यायामध्ये हे जे तुम्हाला दिलंय ना, हे उतार्यामध्ये कुठे आहे? अशी माहिती उतार्यामध्ये कुठे आलेली आहे? बघूया आपण मग. हे बघा. अ, या ठिकाणी दिलंय बघा. घोड्यांचा रंग काळा, घोड्यांचा रंग काळा, पांढरा, तपकीर असतो. पक्षी, पोपटाचा रंग हिरवा असतो, कावळा काळा, बगळा पांढरा, निळा मोर, साळुंकी पिंगट रंगाची, तर निळ्या, हिरव्या, तपकिरी रंगाचा खंड्या पक्षी. फुले गुलाबी, गुलाब, फुले फुलामध्ये आता फुलांची माहिती दिली. इथे सुरुवातीला काय दिलं होतं बघा मित्रांनो? सर्वात अगोदर थोडंसं प्राण्यांची माहिती. प्राण्यांची माहिती प्राण्यांच्या रंगाविषयी माहिती द्यायला सुरुवात इथून झाली बघा मित्रांनो. म्हणजे उतारा वाचत असताना कसं-कसं माहिती का? बघा उतारा त्यांनी कसा दिलाय, उतार्यामध्ये जी माहिती कशी मांडलेली आहे बघूया आपण. सुरुवात केली रंगांपासून. रंग ही देणगी आहे हे सांगितलं. रंगामुळे काय-काय होतंय ते सांगितलं मित्रांनो. कुठपर्यंत आली माहिती ती? हे बघा इथपर्यंत. सुरुवातीला रंग, रंग ही देणगी आहे हे सांगितलं. ह्या देणगीमुळे काय-काय होतं हे कुठपर्यंत आहे मित्रांनो? मन आकर्षित होते इथपर्यंत आहे. म्हणजे काय-काय होतं देणगीमुळे? मन प्रसन्न होतं, उत्साह वाढतो, डोळ्यांना दृष्टीसुख मिळते. त्यानंतर रंगीत वस्तूकडे मन आकर्षित होते. हे रंगाच्या देणगीमुळे काय-काय होतं? हा दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय काय माहिती सांगितली मित्रांनो उतार्यामध्ये? तर ती माहिती सांगितली वेगवेगळ्या यांचे रंग सांगितले. प्राण्यांचे रंग, इथून प्राण्यांच्या रंगाविषयी माहिती सांगायला सुरुवात केलेली मित्रांनो. कोणकोणत्या प्राण्याचे रंग कोणते असतात. पुढे काय झालंय? इथून पुढे पक्ष्यांच्या रंगाविषयी माहिती तुम्हाला सांगायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पक्ष्यांच्या रंगाविषयी माहिती सांगून झाल्यानंतर अ, लगेच फुलांच्या रंगाविषयी माहिती सांगायला सुरुवात केली बघा. इथून पुढे फुलांच्या रंगाविषयी आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे फळांची माहिती, फळांच्या रंगाविषयी सांगायला सुरुवात केली इथे. फळांचे रंग जे आहेत ना, फळांच्या रंगाविषयी. फळं, फळांच्या साली रंगीत. जांभळाचा रंग जांभळा, कच्चा आंबा हिरवा, पिकल्यावर पिवळा, पिवळे केळ, पिवळसर तांबूस रेषांचे सफरचंद, पिवळी लाल बोरे, निळे आकाश, तांबूस पिवळे ऊन, पांढरा चंद्रप्रकाश, काळी रात्र, पाणी आणि हवा यांना कुठलाही रंग नाही. अशा पद्धतीने मित्रांनो पुढं-पुढं ज्या निसर्गामध्ये ज्या वस्तू आहेत ना, त्या प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूंच्या रंगाबद्दल माहिती त्या वस्तूंचे वेगवेगळे रंग जे आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पुढे सांगितलेली आहे. म्हणजेच तुम्हाला आता हा उतारा वाचून झाल्यानंतर मी जर तुम्हाला विचारलं, की समजा या उतार्यामध्ये तुम्हाला काय माहिती दिली, तर तुम्ही असं सांगायला पाहिजे, की "सर याच्यामध्ये रंगाबद्दल माहिती आहे. रंग ही देणगी आहे असं सांगितलंय आणि सर हे डिटेलमध्ये नाही जरी सांगितलं तुम्ही तरी चालतंय." तुम्ही सांगायला पाहिजे रंगाबद्दल माहिती देणारा हा उतारा आहे आणि या उतार्यामध्ये रंग ही देणगी आहे असं सांगितलंय आणि सर पुढे ना अ, थोडक्यात जर सांगायचं तुम्हाला हे पूर्ण डिटेलमध्ये वाचल्यासारखं नाही सांगायचं. तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, तुम्ही असं सांगायला पाहिजे, "सर, या उतार्यामध्ये ना प्राणी, पक्षी, फळे, फुले यांच्या रंगाबद्दल माहिती आलेली आहे."
बस उतार्याबद्दल तुम्हाला उतारा समजलाय असा याचा अर्थ होतो. तुम्हाला एवढं सांगण्याची गरज नाही, की सर गुलाब गुलाबी आहे, पिवळी शेवंती आहे, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काय सांगायचंय, की सर एवढंच आहे. हा उतारा रंगांच्या देणगीबद्दल आहे. देणगीमुळे काय होतं हे सांगितलंय. काय-काय होतं हे नाही सांगायचं मला तुम्ही. काय करायचं तुम्ही मला रंग ही देणगी आहे. रंगाची देणगीमुळे काय-काय होतं हे सांगितलंय. वेगवेगळ्या निसर्गामधल्या ज्या वस्तू आहेत ना, त्यांच्या रंगाबद्दल माहिती दिली उतार्यामध्ये. बस झाला. उतारा तुम्हाला समजला. याचा अर्थ तुम्हाला उतारा समजला. ओके. आता आपल्या प्रश्नाकडे येऊ मित्रांनो आपण. चंद्रप्रकाश पांढरा आहे. हे कुठे दिलंय उतार्यामध्ये? आहे का बरं चंद्रप्रकाश पांढरा असतो? हे आपल्या उतार्यामध्ये सांगितलंय का? तर हो, सांगितलंय मित्रांनो. चंद्रप्रकाश पांढरा आहे. चंद्रप्रकाश पांढरा आहे असं वाक्य दिलेलं नाही मित्रांनो. चंद्रप्रकाश पांढरा असं पण दिलेलं नाही. बघा शब्दरचना कशी मित्रांनो, चंद्रप्रकाश पांढरा असं नाही म्हटलं, पांढरा चंद्रप्रकाश. वाचन करताना किती छान वाटतं बघा आता. कसं वाचायचं? पिवळसर तांबूस रेषांचे सफरचंद, पिवळी लाल बोरे, निळे आकाश. थोडं चढ-उतार करायचा म्हणजे तुम्हाला वाचताना पण छान वाटतं. तांबूस पिवळे ऊन, पांढरा चंद्रप्रकाश, काळी रात्र, पाणी आणि हवा यांना कुठलाही रंग नाही. अशा पद्धतीने म्हणजे वाचन जर तुम्ही केलं ना, छान वाटतं आणि तुम्हाला ते समजतं पण. ठीक आहे. तर चंद्रप्रकाश पांढरा आहे हे कुठं सांगितलं मित्रांनो? उत्तरामध्ये इथे सांगितलं बघा. पांढरा चंद्रप्रकाश. मग हे योग्य आहे का अयोग्य आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए योग्य आहे मित्रांनो. ऑप्शन बी कडे जाऊया. जास्वंदीच्या रंगाबद्दल सांगितलं मित्रांनो हे ऑप्शन बी मध्ये. जास्वंदी पिवळी धमक आहे असं म्हटलंय. जास्वंदीचा रंग कसा आहे? पिवळा धमक आहे. जास्वंदी कुठे बघा. तुम्ही जर समजा महत्त्वाच्या शब्दांना तुम्ही अंडरलाईन केली असते. तुम्ही समजा नुसतं प्राण्यांची माहिती कुठून सुरू झाली? इथे प्राण्याला अंडरलाईन केलं असतं. परत पक्ष्यांना अंडरलाईन केलं असतं. त्यानंतर फुलांना अंडरलाईन केलं असतं. फळांना अंडरलाईन केलं असतं. तुम्हाला म्हणजे ते शोधायला सापडलं म्हणजे सोपं गेलं असं शोधण्यासाठी. हे शब्द शोधण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही अडचण नसते आली मित्रांनो. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना अंडरलाईन करता ना, त्यावेळेस तुम्हाला ते परत बघण्याची पण गरज नाही पडत मित्रांनो. तुम्हाला ते लक्षात राहतं. ठीक आहे. आता जास्वंदी पिवळी धमक आहे हे सांगितलंय का बघूया. जास्वंदी म्हटलं की फुल आहे. फुलांची माहिती इथून सुरू झाली मित्रांनो. आता जास्वंदी कुठे आली याच्यामध्ये? बघा जास्वंदीची माहिती कुठे आहे? लाल भडक जास्वंदी म्हटलंय मित्रांनो. वाक्यामध्ये काय म्हटलंय? लाल भडक जास्वंदी. जास्वंदीचा रंग मित्रांनो कसा असतो? लाल भडक असतो नाहीतर पांढरा असतो. 2च रंगाची जास्वंदी असते. जास्वंदीचं फुल 2च रंगाचं असतं. एक तर लाल भडक असतं, नाहीतर ते पांढऱ्या रंगाचं असतं. ओके. पिवळी जास्वंदी नसते किंवा असेल तरी समजा मग आपल्या उतार्यामध्ये ते आलेलं नाही मित्रांनो. आपल्या उतार्यामध्ये जी माहिती आली ना, त्याच माहितीवर आपण हे राहायचं, कायम राहायचं. जास्वंदी पिवळी धमक असते असं उतार्यात म्हटलंय. याच्यामध्ये पर्यायामध्ये म्हटलंय, पण तसं ते चुकीचं आहे. कारण लाल भडक जास्वंदी मित्रांनो. जास्वंदी कशी लाल भडक म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी हे हा पर्याय कसा मित्रांनो अयोग्य आहे तो, चुकीचा आहे. आकाश निळे, होय आकाश निळेच आहे. कुठे दिले आकाश निळे बघा. आकाशाबद्दल कुठे माहिती आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कुठे आले आहे ताऱ्यामध्ये कुठे आले ते कुठेतरी वरती असेल मित्रांनो. हां, आकाश निळे. ओके. हां, आहे. आकाश निळं आहे मित्रांनो बरोबर. त्यानंतर रात्र काळी आहे. काळी रात्र बघा इथे दिले तुम्हाला. दिसतंय? ठीक आहे. मग अशा पद्धतीने ऑप्शन बी हा या ठिकाणी अयोग्य पर्याय आहे मित्रांनो. अयोग्य म्हणजे काय? तर चुकीचा. येस बाळा जागृती चॅट बॉक्समध्ये तू काय टाइप केलंय? ओके. चला पुढचा प्रश्न. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला प्रश्न असा मित्रांनो, की चक्षु या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? चक्षु या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? म्हणजे तो शब्द त्या शब्दाचा अर्थ चक्षु असला पाहिजे म्हणजे चक्षु या शब्दाचा तो समानार्थी शब्द असला पाहिजे आणि तो उतार्यात पण आला पाहिजे मित्रांनो. म्हणजे एखादा शब्द असा आहे, की तो चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, पण तो उतार्यात नाही आला असं चालणार नाही. उतार्यात आलेला विचारले तुम्हाला. चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा किंवा खालीलपैकी कोणता आहे असं तुम्हाला म्हटलंय का? नाही. तुम्हाला काय म्हटलंय? तुम्हाला म्हटलंय, की उतार्यात कोणता आलेला आहे? चला पोल क्वेशन जनरेट करूया आणि मग तुम्हाला उत्तर द्यायचं त्याचं पोल क्वेशनमध्ये. 30 सेकंद आहेत तुमच्याकडे. तुम्ही बघा आता ह्या 4 ऑप्शन पैकी ना कोणता शब्द आलेला आहे उतार्यामध्ये, की जो चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. चला बरोबर, बरोबर.
चला 50-50-50 बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय, बऱ्याच जणांचं बरोबर येतंय. ओके मित्रांनो, वेळ संपलेला आहे. रँक चेक करूया. चला ओके. मित्रांनो बघा, या ठिकाणी फर्स्ट रँकवर तुम्हाला दिसतंय या ठिकाणी फर्स्ट रँकवर कोण आहे मित्रांनो? स्वराज ठाणगे. सेकंड रँकवरती आहे श्रेया मोरे आणि थर्ड रँकवरती आहे मित्रांनो समृद्धी ओळेकर. चला तिघाही मित्रांचं अभिनंदन. समर्थ आत्ताचं उत्तर आहे ना चुकलं बाळा तुझं. आताचं जे उत्तर दिलंय ना तू, ते उत्तर चुकलेलं आहे. चला कोणी हँड रेज करून मला उत्तर देऊ शकेल का या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर? चला हँड रेज करा आणि मला सांगा की चक्षु या शब्दासाठी उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता आहे याच्यामधला? ओके, वरदला विचारूया आपण. वरद, कोणता शब्द आला मित्रा? चक्षु या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे याच्यापैकी की जो उतार्यात पण आलेला आहे? बी. बी आहे का? ओके, बी म्हणतोय. चला आपण या ठिकाणी काय करूया आता? आराध्याला विचारू. येस आराध्य बाळा, चक्षु या शब्दाचा अर्थ काय आहे सांग बरं अगोदर मला. चक्षु या शब्दाचा अर्थ काय आहे? हा आराध्या, चक्षु या शब्दाचा अर्थ सांगायचा मला. ओके, आराध्याचा आवाज येत नाही. शिवांजलीला विचारू आपण. यस शिवांजली, चक्षु या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे आणि चक्षु या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता आहे खालीलपैकी? सर डोळे. डोळे. ओके, मग चक्षु म्हणजे काय? डोळे का? चक्षु म्हणजे डोळे. आता हे माझे चक्षु आहे, बरोबर. माझे दोन चक्षु आहेत. हे नाही बरं का मित्रांनो, हे मध्ये चष्म्याच्या पाठीमागचे दोन चक्षु म्हणजे डोळे, बरोबर. अजून मग या ठिकाणी हा जो पर्याय आहे ना, नयन. नयन हा मग चक्षुसाठी समानार्थी शब्द आहे का नाही? हो सर. चक्षु हा, नयन हा चक्षुचा समानार्थी शब्द आहे की नाही? नयन, शिवांजली. हो सर. ओके, तो आहे बरोबर. नयन हा देखील या ठिकाणी चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, पण तो उतार्यात आलेला नाही मित्रांनो. नयन, डोळे हे दोन शब्द चक्षु या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो, डोळे म्हणजे नयन, डोळे म्हणजे चक्षु. डोळ्यांनाच काय म्हणतात? नयन पण म्हणतात आणि चक्षु पण म्हणतात. मग हे दोनच शब्द समानार्थी शब्द आहेत चक्षु या शब्दाचे. आणि या दोन शब्दापैकी उतार्यात कोणता शब्द आलाय? नयन हा शब्द आलाय का डोळे हा शब्द आलाय? तर डोळे हा शब्द आलेला आहे या ठिकाणी. डोळ्यांना दृष्टी सुख मिळते असं या ठिकाणी उतार्यात दिलंय, म्हणून डोळे हा या ठिकाणी कसा मित्रांनो उतार्यात आलेला चक्षु या शब्दासाठी असलेला समानार्थी शब्द आहे. ओके, चला अभिनंदन शिवांजली बाळा, उत्तर बरोबर आहे तुझं. थँक्यू सर. चलो आता आपण काय करूया? यस प्रणव, काय डाऊट आहे बाळा, विचार बरं तुझा. सर हा प्रणव. डोळे डोळे शब्द कुठं दिलेला आहे उत्तरेमध्ये? हा आता हे बघा, इथे डोळे हा शब्द जशाला तसा जरी नाही दिला तर डोळ्यांना दृष्टी सुख मिळते. डोळ्यांना म्हणजे काय मित्रांनो? डोळे आले की नाही? डोळे म्हणजे आपले हेच डोळे आहेत ना. डोळ्यांना म्हणजे कोणाला? डोळ्यांना म्हणजे कोणाला? आपल्या ह्या डोळ्यांना, बरोबर. म्हणजे डोळे हा शब्द इथे जसा दिलाय ना उतार्यामध्ये, जशाला तसा इथे यायला पाहिजे असं काही नाही. आता हे काय झालंय मित्रांनो, पुढे पुढे जसं तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार किंवा व्याकरणाचा अभ्यास करणार ना, तर इथे मित्रांनो हा जो शब्द आहे, हा कोणता शब्द आहे? डोळे. हा कोणता शब्द आहे? डोळे हा शब्द मित्रांनो. आणि हे डोळ्यांना इथे काय दिलंय? डोळ्यांना दिलंय. म्हणजे डोळे हे काय मित्रांनो? डोळे हे काय आहे? डोळे हे विभक्तीचं रूप आहे मित्रांनो, विभक्ती आहे. ओके, याला आपण काय म्हणतो व्याकरणाच्या भाषेमध्ये? काय म्हणते याला? डोळ्या. डोळ्या हे काय आहे मित्रांनो? त्या शब्दाचं त्याला काय म्हणतो आपण? हा, विभक्तीचे या ठिकाणी रूप आहे ते, त्याला काय म्हणतात? ओके, आपण पुढे बघूया ते. चला तर या ठिकाणी डोळे हा शब्द आलेला आहे मित्रांनो उतार्यामध्ये, डोळे. ठीक आहे, लक्षात आलं तुझ्या? हो. ओके, चला मित्रांनो आपण काय करूया आता, या ठिकाणी थांबूया. बराच वेळ झालेला आपल्याला क्लास स्टार्ट होऊन जवळपास 1 तास होत आलेला मित्रांनो. आता राहिलेले या उतार्यावर आधारित अजून भरपूर प्रश्न आहेत पुढे. आपल्याला एकाच उतार्यावर 10 प्रश्न घ्यायचे. 10 प्रश्न का घ्यायचेत? कारण प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचा घेतला. बघा, आपण हा तिसरा प्रश्न कसा घेतला मित्रांनो? समानार्थी शब्दासाठी घेतलाय. एखादा प्रश्न आपण विरुद्धार्थी शब्दासाठी घेणार आहोत. एखादा प्रश्न आपण योग्य अयोग्यसाठी, एखादा प्रश्न उतार्यात आलेल्या माहितीवर आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न
आपण उतार्यावर आधारित घेणार आहोत. आपले 3 प्रश्न झालेत. आता राहिले त्या ठिकाणी 7 प्रश्न ते याच उतार्यावर आहेत. म्हणजे आपण जवळपास प्रत्येक उतार्यावर 10 प्रश्न, प्रत्येक उतार्यावर आधारित 10 प्रश्न असे समजा जर आपण 300 उतारे जर घेतलेत मित्रांनो 3000 प्रश्नांचा सराव होतो नुसतं उतार्यांचा. ठीक आहे? चला या ठिकाणी थांबतोय आपण. पुढचा क्लास आपण घेऊ मित्रांनो 8 वाजून 15 मिनिटांनी घेऊ आपण. 7:15 वाजता पुढचा क्लास होईल मित्रांनो. 8 वाजून 15 मिनिटांनी पुढचा क्लास होईल. सर्वांनी पुढच्या क्लासमध्ये जॉइन व्हा. पुढचा क्लास गणिताचा घेणार आहोत आपण. आता 8 वाजलेत बरोबर. 8 वाजून 58-59 मिनिट झालेत मित्रांनो. 8 वाजलेले आहेत जसं जवळपास समजू आपण. तर 15 मिनिटाचा ब्रेक आहे तुम्हाला. 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्ही क्लासला जॉइन व्हायचं. ओके. चला थांबतो इथे. भेटूया पुढच्या क्लासमध्ये.